संभाजी पाटलांची लोकसभेपासूनची आजपर्यंतची भूमिका ही संशयास्पद आहे. संभाजी पाटलांमुळेच लातूरची लोकसभा विधानसभा गेली. मी तुम्हाला एकदम तुम्हाला विश्वासाने सांगतो. तुम्हाला तुम्ही बाबळगावचे लोक अंधारामध्ये भेटतात ते तुम्हाला चालते, अंधारामध्ये भेटतात, तुमच्या तडजोडी होतात ते तुम्हाला चालते. मग लातूरच्या लोकांना तुमची का बरं किंमत मोजावी? मुळात कसं आहे, इथले जे भाजपचे लोक आहेत, म्हणजे पदाधिकाऱ्यापासून ते अगदी संभाजी पाटलांपर्यंत, हे पूर्वीपासूनच काँग्रेसला पोषक अशी भूमिका घेतात. पुढे लातूरचं महापौरपद हे एसटीला सुटणार आहे असं एकंदरीत आज तरी सांगितलं जात आहे. त्यांनी ते विषय डोक्यात ठेवूनच त्यांनी ते जागा वंचितला सोडला. चंद्रशेखर बावनकुळे लातूरला आले नगर परिषदच्या प्रचारासाठी. त्यांना संभाजी पाटलांनी एकदम स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखी लिहून दिली आणि त्यांनी अर्चना पाटलाचं पद काढून घेतलं. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. अवघ्या काही दिवसांवर लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या शहरामध्ये राजकीय वार्तांकन करणारे अग्रगण्य पत्रकार, आघाडीचे पत्रकार भारत सत्ताच्या स्टुडिओमध्ये आहेत. स्क्रीनमध्ये माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता जावेद भाई शेख आहेत, बातमीचे ते संपादक आहेत. राजकारणाबद्दल त्यांचं आकलन तमाम लातूरकरांना ठाऊक आहे. आगामी महानगरपालिकेची निवडणूक आज कुठल्या स्टेजवर आहे, कुठला पक्ष त्यांना किती संधी आहे आणि इथून पुढं महानगरपालिकेची निवडणूक कसं जाणार आहे याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत त्यांच्याशी. जावेद भाई, भारत सत्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. जसा मी उल्लेख केला की बातमी अग्रगण्य राजकीय आपल्या शहरातलं वर्तमानपत्र आहे. उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. आजच्या स्थितीला काय तुम्हाला सिच्युएशन दिसते, कुठला पक्ष कुठं दिसतोय आणि इथून पुढं तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये राहील? प्रथम तर मी असं सांगेन तुम्हाला की आज उद्या आम्ही उमेदवारी अर्ज शेवट आहे परत घेण्याचा. पण जो ह्या 2-3 दिवसात अभूतपूर्व गोंधळ लातूरकरांनी पाहिला, मग ते भाजप असेल की काँग्रेस असेल, अगदी कालपर्यंत एबी फॉर्मचा गोंधळ सुरू होता. म्हणजे असा गोंधळ लातूरच्या जनतेने यापूर्वी कधी अनुभवला नाही. मुद्दा एक. राहिला विषय, इथले जे प्रमुख 2 प्रतिस्पर्धी आहेत भाजप आणि काँग्रेस. तुम्ही म्हटलात की आपण सध्या यांना कुठे पाहता, तर मुळात बंडखोरी, नाराजी दोन्हीकडे आहे. नाही असं नाही. विशेषतः भाजपकडे तर खूप आहे, कार्यकर्त्यामध्ये बी आहे आणि नेत्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळं जे भाजपमध्ये सध्या म्हणजे 3 आमदार जिल्ह्यातले, एक ग्रामीणचे आमदार, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष आणि अर्चना पाटील, हे जवळपास 6 एकत्र करून निर्णय घेतील असं आत्ता कुठेही दिसत नाही. इव्हन उमेदवारी वाटप असेल किंवा राष्ट्रवादीसोबत युती असेल, ह्याच्यामध्ये ह्या 6 लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे विसंवाद स्पष्ट दिसतोय. त्याच्यामुळे ह्या नाराजीचा फायदा कितपत समोर पडेल हे तुम्हाला पुढं कळेल. पण आज तर परिस्थिती अशी आहे की भाजपमध्ये असलेली प्रचंड कार्यकर्त्यामध्ये खालच्या नाराजी, नेत्यामध्ये असलेला विसंवाद, ह्याचा फायदा आज तरी आता राष्ट्रवादीला भेटतो का काँग्रेसला भेटतो हे पुढे कळेल आपल्याला पुढे. पण आज तरी अशी अवस्था आहे की भाजपच्या ह्या एकंदरीत अलबेल वातावरणामुळं भाजप सध्या खूप असं निगेटिव्ह चालत आहे. म्हणजे 4 महिन्यापूर्वी 1 नंबरचा पक्ष भाजप राहील अशी अवस्था असताना आजच्या घडीला भाजप 1 नंबरवर राहिलं नाही असं म्हणायला कितपत वाव आहे? नाही, 4 महिन्यापूर्वी भाजप 1 नंबर नव्हतीच. 4 महिन्यापूर्वी काँग्रेसच 1 नंबरला होती. तुम्हाला कोण सांगितलं मला माहिती नाही. उलट त्याच्यानंतर विधानसभेनंतर जे गणित दिसत होतं ते पाहता भाजपला खूप मोठी संधी होती. पण ते देवाला द्यायला पदर नाही घ्यायला अशी एक म्हण आहे आपल्याकडे. आणि इथले जे भाजपचे जबाबदार जे निर्णय घेणारे नेते आहेत त्यांची जी पद्धत आहे त्यामुळे भाजपला चांगले म्हणजे परिस्थिती असून सुद्धा इथं काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल आता फायदा होईल अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचा फायदा म्हणजे कशामुळे म्हणताय तुम्ही, काय त्याला बेस? आणि लातूरच्या लोकांनी आजपर्यंत काँग्रेस किंवा भाजप, म्हणजे भाजप तर 2017ला आली, 17च्या पहिलं भाजप कुठेही नव्हती लातूरमध्ये. 12-17 पर्यंत इथे वन्य काँग्रेसच चालली. फक्त एक अपवाद जर सोडला 17चा, भाजप कुठेही नव्हती ना. पण 17ला भाजपला सत्तेत आल्यानंतर 5 वर्ष भाजपनं काय केलं तुम्ही त्याचा जर माहिती घेतली तर कुठेही आशादायक चित्र नाही.
म्हणजे असं एकही काम नाही की जे भाजपात सांगू शकते की हे काम आम्ही केलंय 5 वर्षात. त्याच्यामुळं समजा मी एक मतदार आहे, मला भाजपही नको आहे, काँग्रेसही नको आहे, राष्ट्रवादी आले समजा वरील एक आश्वासक चेहरा विक्रांत गोजमगुंडेंच्या रूपाने समजा लातूरकरांना वाटत असेल तर ते तिकडे जातील. अशी म्हणजे सध्या आहे परिस्थिती सध्या. आता कितपर्यंत हे लोक त्याला कॅच करतात ते पुढे दिसेल, आपल्याला प्रचारामध्ये दिसेल तुम्हाला. तुमची सातत्याने 8 दिवसापासून सातत्याने न्यूज येत आहेत की कुणी सुपारी घेतली, म्हणजे विधानसभेला झालं, लोकसभेला झालं, ठरवून करण्यात आलं. कोण कर्तव्य ठरवून आता हे मी कशाला सांगायला पाहिजे. आज भाजपची आज निष्ठावंत लोकांनी बैठक बोलवलेली आहे. भाजपचे काही जुने जे आहेत ज्यांचं अख्खी हयात गेली भाजप, त्या लोकांनी त्यांच्या निमंत्रणाचा मजकूरच असा आहे की लोकसभा येत नाही, लोकसभा गेली, विधानसभा गेली, मग महानगरपालिका कशी येणार, हातातलं सुटतं कशामुळं, ह्यांचा रोग कुणावर आहे. आणि मी कशाला सांगायला पाहिजे. पूर्ण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत गेले. लोकसभा कुणामुळे गेली, विधानसभा कुणामुळे गेली, मी वेगळं सांगायची काय गरज आहे. आणि तेच जर आता महानगरपालिकेत होणार नाही कशावरून, कारण लोकसभा संभाजी पाटलांच्या नेतृत्वात आली, विधानसभा झाली, महानगरपालिकेच्या नेतृत्व महानगरपालिका आहे, संभाजी पाटील करणार नाही कशावरून. सरासरी विषय आहे. आम्ही बाय नेम बातमी लिहिली आहे, संभाजी पाटलांचं नाव टाकून लिहिली. उघड उघड आहे ना ते. संभाजी पाटलांची लोकसभेपासूनची आजपर्यंतची भूमिका ही संशयास्पद आहे. संभाजी पाटलांमुळेच लातूरची लोकसभा विधानसभा गेली. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तुम्हाला मी. आता मध्यंतरी हा त्यांच्याच हातात जर निर्णय असतील त्यांनी काय काँग्रेसला पोषक घेणार, स्वतःला पोषक घेणार आहेत, काँग्रेसला पोषक निर्णय घेणार त्यांनी. अच्छा, त्यांनीच आरोप केला होता की काँग्रेसच्या बी टीममुळे युती वगैरे फुटली. हो, मला सांगा, युतीसोबत चर्चा एकट्या संभाजी पाटलांना करायची का 5-6 लोकांनी मिळून करायची, सांगा ना मला. निर्णय तुम्ही एकटे कोण घेणार. 3 आमदार आहेत, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत, शहरचे जिल्हाध्यक्ष आहेत, अर्चना पाटील चाकूरकर आहेत. 6 जणांची एकत्रित बैठक झाली का कुठं मला सांगा ना. विक्रम काळेंच्या घरी जी बैठक झाली त्या बैठकीला फक्त भाजपकडून कोण होता, संभाजी पाटील तर रमेश काळेकर सोडले तर. पुन्हा ज्या 4-5 बैठका झाल्या त्या बैठकीला होते का सगळे एकत्रित. बरं, युती तुटल्याची घोषणा कोण केली, संभाजी पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन केली. एकट्यानेच का बरं केली, 1 तासापूर्वी ते एकट्यानेच का बरं केली. बरं मला सांगा, युती तोडण्याच्या आदल्या दिवशी रात्री उमेदवारी देण्यासाठी डील कोण केल्या, ह्याचं उत्तर संभाजी पाटलांनी द्यावं ना. पूर्व भागातून पैसे कोण गोळा केले ह्याचं उत्तर संभाजी पाटलांनी द्यावं. अवसरवरून पैसे कोण गोळा केले ह्याचं उत्तर संभाजी पाटलांनी द्यावं. असं कसं जमेल. युती तुम्हालाच करायची नव्हती, तुम्हाला हे आर्थिक लूट करायची होती उमेदवाराकडून, म्हणून तुम्ही ती तोडली तुम्ही. आणि काँग्रेसवर आरोप करून काय मतलब आहे. अर्चनाताई पाटलांना पण डावल्या जायचं बऱ्याच चर्चा समाज माध्यमातून आहेत. परवा त्यांनी एक स्टेटस पण ठेवलं होतं, त्या स्टेटसमधनं पण राजकीय संदेश पण निघत होता, त्या लाईन इमोशनली असल्या तरी. काय राजकारण झालं तुम्हाला असं वाटतंय. हे बघा, अर्चना पाटलाला डावललं जातंय, विरोध होतं, हे आत्ता होत नाही. मी विधानसभेपासून कॉन्स्टंटली मी मांडत आलो आहे आणि सगळं रेफरन्स देऊन मांडत आलो आहे. मुळात कसं आहे, इथले जे भाजपचे लोक आहेत म्हणजे पदाधिकाऱ्यापासून ते अगदी संभाजी पाटलांपर्यंत हे पूर्वीपासूनच काँग्रेसला पोषक अशी भूमिका घेतात. सगळ्यात मूठ. मग त्याच्या बदल्यात त्यांचा आर्थिक फायदा होत असेल, कुठं राजकीय तडजोडीमध्ये त्यांचं काय पद मिळत असेल, तो तुम्हाला इतिहास पूर्ण माहिती आहे, त्याला मी जायची गरज नाही. पण अर्चना पाटील आल्यानंतर अर्चना पाटलामुळं आमची राजकीय दुकानदारी बंद पडते की काय अशी भीती सगळ्यांना वाटली. अर्चना पाटील जर आली तर आम्ही देशमुख पुन्हा आपल्यासोबत डील करणारच नाहीत ना, कारण त्यांचा काय फायदाच नाही. त्या दृष्टीने त्यांनी विरोध सुरू केला अर्चना पाटलांना. मी तुम्हाला फार जबाबदारीने बोलतोय, भाजपमधल्या 90% पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला अर्चना पाटलाचं काम केलं नाही. 90% पदाधिकारी म्हणतोय तुम्हाला मी. पदाधिकारी आणि नेत्यांनी तर कुठल्याही नेत्यांनी काम केलं नाही, कुठल्याही आमदारानं काम केलं नाही. तुम्हाला फार जबाबदारीने बोलतोय तुम्हाला मी. तरी अर्चना पाटलांना 1,06,000 मतदान पडलं. ते मतदान पडलेलं असताना आता ह्याने अर्चना पाटलाला पाडल्यानंतर बऱ्याचशा भाजपच्या ह्या लोकांना अशी अपेक्षा होती की अर्चना पाटील प्रवाहात येणार नाही, ते निघून जातील. पण ते तसं झालं नाही. मग ते दिवसेंदिवस त्याच्यामुळे त्यांना विरोध वाढत गेला. हा विषय आहे. त्याचा उद्देश तुम्हाला सांगितला की मी इथले जे 90% लोक आहेत ते काँग्रेस धार्जिणी लोक आहेत. अर्चना पाटलामुळे त्यांचं राजकीय दुकानदारी बंद पडेल
अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. म्हणजे आज घडीला भाजप उरली नाही का लातूरमध्ये? भाजप पूर्वीपासून कुठं आहे? पूर्वीपासून नाहीच ना. भाजप आहे कुठं लातूरमध्ये? भाजप नाही ती ती काँग्रेसची बी टीम आहे ती. अच्छा. भाजप नाही आहे ती. पूर्वीपासूनच आहे ते. एक निष्ठावान जर 7-8 लोक जर सोडले, भाजपचा काय म्हणजे लातूरमध्ये भाजप होतीच कुठं? पूर्वी मुंडेंनी भाजप लातूरला विकली, आज संभाजी पाटील विकत आहेत. एवढा फरक आहे, फक्त मालक बदलला. आणि संभाजी पाटलांचं कसं आहे, तडजोडी करायचं. आपल्या तडजोडीमध्ये बसलं की एका मिनिटात सौदा करायचा, आणि नाही झाली की मग बाबळगाव विरुद्ध निलंगा अशी लढाई दाखवायची. त्यांचं हे चालत आलेलं त्या विषय त्याच्यामध्ये. मग हे आता हे सगळं इतकं सगळं तुम्ही लिहिताय, सातत्यानं मांडताय, लोक पण आता बोलतायत, मग हे सगळं मुंबईतनं होत आहे का इथनंच होतं? काय ह्यातला काय मुंबईच्या लोकांना थोडा वेळ कुठं आहे हो? मला सांगा ना, चंद्रशेखर बावनकुळे लातूरला आले नगर परिषदच्या प्रचारासाठी. त्यांना संभाजी पाटलांनी एकदम स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखी लिहून दिली आणि तिने अर्चना पाटलाचं पद काढून घेतलं. शिवराज पाटलांचं निधन होऊन 2 दिवस झालेत आणि तुम्ही भाजपची सगळ्यात मोठी वोट बँक असलेली लिंगायत समाजाकडे जे पद दिले ते काढून घेता. ह्याचा उद्देश नेमका मला सांगा ना काय? ह्याचा मेसेज काय गेला बाहेर? हे शिवराज पाटील निधन झाल्यानंतर 2 दिवसांना तुम्ही अर्चना पाटलांना घरी बसलेला असताना तुम्ही त्यांचं पद काढून घेता. ह्याचा मेसेज बाहेर काय जाणार आहे? दावलला असंच झालं. आणि लिंगायत समाज खुश होणार आहे त्याच्यानं? भाजपची वोट बँक कोण आहे? लातूर लिंगायतच आहे ना. प्रतिक्रिया समाज माध्यमात दिसत आहेत. पण ते मग मला सांगा, ही सुपारी घेऊन काम केल्यासारखं नाही का? पण अर्चना पाटलांकडून पद तुम्ही घेतलं, दाखवायची काय करत होती सोशल मीडियावर? एकट्यात बसून सुद्धा तुम्ही करू शकलो असतो ना. तुमचा तर उद्देश खूपच प्रामाणिक होता, इतर भाजपला निवडून आणायचं आहे. पदाची काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही माजी पालकमंत्री आहेत ना, तुम्ही घेऊ शकता ना असंही. तुम्ही प्रभारी तुम्ही होतात, तुम्ही करू शकला असतात ना. पण ज्यावेळेस तुम्ही करत नाहीत त्यावेळेस तुमच्या उद्देशावर 100% शंका निर्माण होते, आणि तेच वातावरण आज आहे. ह्या नेत्यांच्या सगळ्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षी असेल, राजकीय म्हणजे काँग्रेस असेल, BJP असेल, राष्ट्रवादी असेल, लातूरकरांचे मूळ प्रश्न कुठे आहेत? सगळे मी तेच म्हणतोय. मी काल परवा जिल्हा रुग्णालयाचा विषय केला, याच्यावर तर कुणीच बोलत नाही. आज जिल्हा रुग्णालयाच्या विषयावर कुणी बोलत नाही, नाट्यगृहाच्या विषयावर कुणी बोलत नाही, शादीखान्याच्या विषयावर कुणी बोलत नाही, कुणी म्हणजे मूळ मुद्दाच नाही. आता उद्या प्रचार सुरू झाला की वापस संभाजी पाटील पुन्हा म्हणणार निलंगा पाहिजे का बाबळगाव पाहिजे. मग ह्या सगळ्या निलंग्याच्या प्रचारामध्ये तेच विषय, लातूरमध्ये तेच विषय. लातूरमध्ये तुम्ही बाबळगावचे लोक अंधारामध्ये भेटतात ते तुम्हाला चालते, अंधारामध्ये भेटतात, तुमच्या तडजोडी होतात ते तुम्हाला चालते. मग लातूरच्या लोकांना तुमची का बरं किंमत मोजावी? लातूरकरांनी काय असलं सौदेबाजीच्या राजकारणात, गल्ली ते दिल्ली सौदेबाजीचं राजकारण काही नवीन राहिलेलं नाहीये. ह्या सौदेबाजीच्या राजकारणात लोकशाही म्हणा किंवा जागरूक मतदार म्हणून काय भूमिका असली पाहिजे? तिसरा पर्याय राष्ट्रवादीमधून आहे. लोकांनी ज्याच्या त्याच्या महापालिकेला स्थानिक विषय असतात, प्रभागातले विषय असतात, व्यक्ती बघून निवडणूक होतात. पक्ष म्हणून ते होतच नाहीत. पण सध्याच्या ह्या राजकारणामुळं सध्या हे वाढले खूप. पण स्थानिक पातळीवरचे प्रश्न असतात, त्याच्यानुसार जनतेने निर्णय घ्यावा. माणूस बघून निर्णय घ्यावा. लातूरकरांचे प्रश्न किंवा समजा पूर्वी काँग्रेस होती, आता भाजप आहे, दोघातली तफावत काय? मूळ जर समजा लातूरच्या शांततेवर जर घाला कुणी घालत असेल, लातूरचे सामाजिक ऐक्य जर कुणी बिघडवत असेल, त्याही दृष्टीने किती लातूरच्या लोकांनी विचार केला पाहिजे. ह्याही गोष्टी आहेत ना. भाजपच्या मागच्या 5 वर्षा काळात लातूरमध्ये काय काय घटना घडल्या, काय काय त्यातही लातूर जनतेने विचार करावा. एकूणच म्हणजे आज सगळी लातूर महानगरपालिकाची आगामी जी निवडणूक आहे ही कशा पद्धतीनं पुढे जाईल असं तुम्हाला दिसतंय आता सगळं चित्र? माझ्या दृष्टीने आजही भाजपला वातावरण चांगलं आहे. मी असं म्हणत नाही की भाजपचे सरकार इथे येणार नाही, पण भाजपमध्ये जे चालू आहे आज म्हणजे ठरवून उमेदवारी वाटपात तर ते जो गोंधळ झाला आहे. तुम्ही बघा, उमेदवारी वाटपामध्ये संभाजी पाटील वगळता कुणाचंही वर्चस्व नाही. ना अर्चना पाटलाचं, ना रमेश कराडचं, ना अभिमन्यू पवारचं, ना बसवराज पाटलाचं तर कुठंच नाही. अभिमन्यू पवारचे 2-3-4 माणसं घेतली असतील, रमेश कराडचे 3-4 माणसं घेतली असतील, पण बहुतांश निर्णय हे संभाजी पाटलांनी घेतलेत. मग हे जो नेत्यामधला जो सध्याचं वातावरण जे आहे भाजपमधल्या, ते स्पष्ट लोकांना दिसतंय. विशेषतः लिंगायत समाजामध्ये तर बहुतांशी मेसेज गेलेत की हे ठरवून सगळं चाललंय. त्याचा परिणाम कितपत मतपेटीपर्यंत जाईल
हे तुम्हाला 15 तारखेलाच कळेल तुम्हाला. मागच्या 2 निवडणुकांचा आपला असा अनुभव राहिला आहे की शहराची एक विभागणी झाली होती. लातूरचा काही पूर्व भाग वगैरे जो आहे तो पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला मतातनं आणि पश्चिम असेल, दक्षिण असेल, उत्तर असेल ह्या भागामध्ये भाजपचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसलेलं आहे. आत्ता ही सगळं गडबड घोटाळा सगळं लोकांच्या समोर आहे, तुम्ही मांडताय सातत्यानं, सोशल मीडियावर पण बऱ्याच चर्चा होत असतात. ह्या सगळ्यांचा परिणाम भाजपच्या फायद्याचा होईल का तोट्याचा होईल? आता ह्या दोन्ही पूर्व मतदारसंघामध्ये पश्चिम तुम्ही केलाय विषय नाही. पश्चिम भागात सुद्धा काँग्रेसचाच गड होता. प्रभाग 11 असेल, 12 असेल, ह्या दोन्ही आणि 16 असेल, हे तिन्ही प्रभाग काँग्रेसचे मांडलेले प्रभाग आहेत. पण 17 मध्ये काही घटना घडल्या, 16 मध्ये विशेषतः काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनी भाजपचे जे मारवाडी समाजाचे उमेदवार होते त्यांच्या अंगावर चहा फेकला, त्याचं निगेटिव्ह वातावरण झालं. त्याचा परिणाम 16 वर बी पडला आणि 6 वर बी पडला. त्यामुळे दोन्ही जागा 8 जागा तिथं भाजपच्या गेल्या. त्याचं 12 मध्ये 12 आणि 11 हे दोन्ही प्रभाग काँग्रेस माइंडेड आहेत. भाजपचा त्याचा कधीही संबंध नव्हता. पण 17च्या लाटेमध्ये ते जागा आल्या. पण आज असं नाही की त्या जागा भाजपच्या आहेत असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. तिथेही खूप मोठी काँग्रेसला म्हणजे तिथं वोट बँक मोठी आहे काँग्रेसची. त्यामुळे ह्या निवडणुकीत काँग्रेस कसं रणनीती करेल ते आपल्याला पुढे बघावं लागेल. आत्ता राहता राहिला पूर्व भागाचा विषय. पूर्व भाग आजही काँग्रेसचा गड आहे आणि विधानसभेला जे मताधिक्य आहे काँग्रेसला तर त्याच भागातून आहे. त्याच भागात असेल किंवा हे खुरी भाग खाली म्हणजे काँग्रेसचे जे गड आहेत तिथूनच त्यांना प्लस आहे. काँग्रेसची जी सगळी आत्ता नगरसेवकांची किंवा संभाव्य उमेदवार आपण टाकलेली आहेत, काँग्रेसने ज्या पद्धतीने प्लेस केलेले आहेत, एक प्रकारे कास्ट म्हणा, फायनान्स म्हणा, मनी मसल ह्या सगळ्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं सध्या तरी दिसतंय. याचा कितपत फायदा होईल असं वाटतं तुम्हाला काँग्रेसला? तुम्ही बघा, अमित देशमुखांनी काल शेवटच्या क्षणी 5 जागा वंचितला सोडल्या आणि ज्या जागा सोडल्यात त्यातील 5 पैकी 4 जागा ह्या शुअर काँग्रेसच्या येणाऱ्या जागा सोडल्यात त्यांनी. म्हणजे कैलास कांबळे, सुमित खंडागळे, नागसेन कामेगावकर आणि प्रभाग 2 ह्याच्यात जे जागा होत्या हे शुअर म्हणजे काँग्रेसच्या 1001% येतील बालेकिल्ल्यातल्या अशा जागा त्यांनी सोडल्यात. आणि पुढे लातूरचं महापौरपद हे एसटीला सुटणार आहे असं एकंदरीत आज तरी सांगितलं जात आहे. त्यांनी ते विषय डोक्यात ठेवूनच त्यांनी ते जागा वंचितला सोडल्यात. उद्या कदाचित प्रकाश आंबेडकर लातूरमध्ये येतील, दलित समाजाला आव्हान करतील, ते त्यांचा प्रचाराचा भाग राहिला. पण ते डोक्यात त्यांनी बरोबर ठेवून त्या देशमुखांनी ती गेम खेळलेली आहे. दुसरा मुद्दा, लिंगायत समाज हा 2004 पासून भाजपची वोट बँक आहे, जो की पूर्वी काँग्रेसचा होता. पण 2004ला लोकसभेला शिवराज पाटलांचा तो पराभव झाला. त्याच्यानंतर भाजपकडं लिंगायत शिफ्ट झाला. आज लिंगायत समाजाचं हे असताना, वोट बँक असताना, भाजपने किती लिंगायत समाजाला उमेदवार दिल्यात बघा आणि काँग्रेसने किती दिल्यात बघा. काँग्रेसने जवळपास माझ्या माहितीनुसार 10 ठिकाणी लिंगायत उमेदवार दिलेत, तर भाजपने बहुतेक 6 का 7 ठिकाणी लिंगायत समाज दिलेत. म्हणजे जाती विवरचना अमित देशमुखांनी बरोबर म्हणजे प्रभाग 5 मध्ये किरण जाधवना बाजूला बसून त्यांनी लिंगायत उमेदवार दिला. त्यांनी एकतर लिंगायतला प्राधान्य दिलं, सेकंड एसटी समाजाला दिलं आणि मुस्लिम समाज तर त्यांचा ऑलरेडी त्यांचा तिथून कुठं हलतच नाही. मुस्लिम समाज त्यांना उमेदवारी दिली काय नाही दिली काय तर काहीच विषय नाही. मग थोडे बहुत त्यांनी समजा पूर्व भागात काही दिलेत, थोडं इकडे खोरी गल्ली भागात वगैरे ते दिलेले आहेत त्यांनी. पण त्याने जातीय समीकरण त्यांनी बऱ्यापैकी घातले असं दिसतंय. असं असतं त्याचा बेनिफिट काँग्रेसला होईल प्रायमा फेसी तर दिसतंय. असं जातीचा बी बेनिफिट मिळेल आणि भाजपमधले जे भांडण आहे त्याचंही बेनिफिट मिळेल दिसतंय. असं तुम्ही म्हणालात की कित्येक वर्षापासून अशा लातूरमध्ये निवडणुका झाल्या नाहीत, काय कल्चर बदललं? एक तर पूर्ण देशाचं राजकीय कल्चर किती चांगलं राहिलंय ह्याच्याबद्दल तर चर्चा. आता राजकारण आणि कल्चर याचा काही संबंध राहिला आहे असं मला तर दिसत नाही कुठं. इव्हन लातूरमध्ये सुद्धा म्हणजे लातूर पूर्वी शांत लातूर, सुसंस्कृत लातूर होतं. आज ते राहिलंय का ह्याच्यावर तुम्हाला संशोधन करावं लागेल. हे राजकारणात कल्चर हे विषय तर जवळपास म्हणजे कालबाह्य झाल्यासारखं झालेलं आहे. आता फक्त सध्या आपले चलती का नाम गाडी जे म्हणतात ते सुरू आहे. फक्त दगडापेक्षा वीट मऊ असं निवडायचं लोकांनी, एवढंच पुरल्या हातात. म्हणजे शिव्या देणारी राजकारणासाठी देतात आणि गोड बोलणारी राजकारणासाठी देतात. असंच आहे. कोणाची फक्त पद्धत वेगवेगळी आहे. असं आहे. जयदीप, शेवटचा प्रश्न घेतो. अर्थात हा प्रश्न लातूर संबंधित नाही आहे, पण माझ्यासहित बहुतेक लातूरकरांना हा प्रश्न पडला.
ज्यावेळेस तुमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला अमित देशमुख यांची पोस्ट सामाजिक माध्यमांवरती व्हायरल झाल्या, सोबतच जिल्हाधिकारी जे आहेत लातूरच्या ते पण तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तुमचं यांच्यावरचं प्रेम तर लातूरकर जाणतायत. नाही, प्रेम काय? अनेकांना त्याच्यामुळे प्रश्न सुटला की काय नेमकं घडलं. प्रेमाचा विषय नाही. मी ज्यावेळेस माझा 5वा वर्धापन दिन होता, मी माझ्या प्रत्येक वर्धापन दिनाचं निमंत्रण अगदी लहानातल्या लहान माणसापासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत मी सन्मानाने सगळ्यांना देत असतो मी. तर कुणी यायचं कुणी नाही यायचं ज्याचा त्याचा विषय आहे. योगायोगानं आम्ही देशमुखांना असं वाटले असेल की बा ह्या वर्षी जावेदकडे जावं भेटायला, आले ते. माझ्याकडे का ते आम्ही देशमुख काय शत्रू थोडे आहेत माझे किंवा माझे असं थोडी असते. माझा विरोध वैचारिक आहे, माझा विरोध का वैयक्तिक नाही. त्यांना वाटलं असेल की बाबा जावेदकडे जावं, आता आले त्यांनी, आल्यानंतर स्वागत आहे. उद्या कुणी आलं तर आमच्यापाशी का आम्ही थोड्याकडून थोडी देणार आहे त्यांना. आणि मी एकदाही असं झालं नाही की मी त्यांना निमंत्रण दिले नाही. मी प्रत्येकानं त्यांच्या परिवारातले जे लातूरचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रत्येकाला निमंत्रण देत असतो. सगळे येतात, प्रत्येक आम्ही देशमुख येतात. यावेळेस त्यांनी आले. अच्छा, तर आपला काय विषय त्यामध्ये. धन्यवाद जावेद भाई. लातूरच्या विषयांबद्दल, आगामी महापालिका निवडणुकीबद्दल आपण भारत सत्ताशी बोललात, तुमची मतं मांडलात. अतिशय परखडपणे जावेद भाई आपली मतं सातत्याने आपल्या वर्तमानपत्रातनं मांडत असतात. त्याच पद्धतीची परखड मतं या मुलाखतीच्या माध्यमातून पण त्यांनी मांडलेली आहेत. राजकारणाचा जो स्तर आहे कमालीचा, म्हणजे कुठल्या लेवलला गेला आहे तमाम देशवासियांना ठाऊकच आहे, तमाम राज्यातील लोकांना ठाऊक आहे. तशीच परिस्थिती अगदी लातूरमध्ये पण येते. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सामान्य लातूरकरांचे प्रश्न मात्र हद्दपार होताना दिसत आहेत. लातूरकर म्हणून कुठंतरी आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.